ज्यांनी 75 वर्ष पायी वाऱ्या केल्यात, दम लागतोय तरी पण, अशी लोक सुद्धा भर पावसात छत्री न घेता कीर्तनात उभी असतात. ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. अलीकड मोकार टेकन चौघीत लुगडं एक झालं. अलीकड मी कोणाच्या पुढे बसल्यावर मी लहान होईल असं नसतं रे सुमळ्या. विठाला विठाला आणि मी माझ्या अभंगावर येतो. काल्याचा शेवटी अभंग होईल आणि मग प्रसाद वाटल्या जाईल. पण तोपर्यंत पुण्यतिथीच्या दिवशी ज्या संतांची पुण्यतिथी असेल त्याच्यावर बोलायचं असतं. एखाद्याला शंका येत असेल तर त्याचं उत्तर मांडतो, कारण बरेच लोकांना काड्या करायचा नाद असतो. आणि काय होतंय, काड्या बिनाकली असतात पण दांडात पडल्यावर ऊस कोरडा आणि एरंड भिजत येतं. ते दांड फुटतून मग जिजा, आणि ते दांड फुटलं की उसाला पाणी जात नाही, ते वड्यातच पाणी जातं. काढायला साधं समजायचं नाही. म्हणून जुनी माणसं म्हणायचे धसकाटाला कसपट समजायचं नाही, ते पायात घुसल्यावर कळतं, ऑपरेशन करून काढावं लागतं ना. अशी काही काड्या करणारही माणसं असतात की संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी देवापेक्षा संत मोठे असतात. याचा एक पुरावा सांगतो. काशीतले मालक आणि पंढरीतले मालक एका वारकऱ्याच्या घरी आले. कारण देव हा भंगिऱ्याच्या घरी येत नसतो. देव येण्यासाठी त्याची साधना लागती. कृष्णा बुवा, कैलास बुवा, साधना लागती. तसा देव येत नाही. नाना साधनाच्या केल्या खटाखटा, जपी तपी योग सिद्ध अनुरागी, नखाच्या चुंबळी झाल्या बुवा, जटा 20 फूट लांबल्या तरी त्याच्या स्वप्नात देव नाही. काही गंध उगाळू पार किलू गंध लावले तरी देव त्याच्या स्वप्नात नाही. साधना असती महाराज. तो आम्हापाशी मागे पुढे, वारकऱ्यांच्या मागे पुढे आहे. अशा एका वारकऱ्याकडे काशीतले मालक भगवान देवादिदेव शिवशंकर आले आणि पंढरीतले मालक जगाचा बाप आले. आणि ते दोघं असे पाटावर बसलेले आहेत. पंढरीतले मालक, काशीतले मालक. तो वारकरी पाद्यपूजा करतो. आणि पाद्यपूजा करत असताना तिथं ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. देवाची पूजा चालू होती. पूजा राहिली होती. भोजेकर महाराज पूजा राहिली होती. ज्ञानोबाराय तुकोबाराय आल्याच्या नंतर काशीतले मालक आणि पंढरीतले मालक मनानच उठले. आणि त्यांनी यजमानाला सांगितलं, बापू ह्या दोघाही पुढे आमची पूजा करू नकोस, यांची करा. देव सारावे संत पूजावे आरते नैवम गिरगावकर लिखितम. देवाला बाजूला सरकायचं, संतांची पूजा करायची, इतकं अनन्य साधारण महत्व या साध्वी संतात आहे या साध्वी माऊल्यांत आहे. म्हणून आजच्या पुण्यतिथीला संतपर बोलावं. विठाला विठाला काय त्यांचा महिमा वारंवार. असं काय असेल की संतांच्या बाबतीत निळोबाराय आश्चर्यकारक शब्द वापरतात. मी किती वर्णन करू, काय सांगू. महाराज एके ठिकाणी देहूतले मालक सुद्धा म्हणतात, काय श्री जगद्गुरु तुकोबाराय माझे देहूतले मालक नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी सुद्धा अपुरी पडते. याच्याकरता मी त्यांच्या पायावर डोकं ठेवणं, दर्शन घेणं उचित मानतो. तुकोबाराय काय गिरगावचा बाळा पिठला हटणारे. जिथं तुकोबाराय या संतांच्या चरणावर डोकं ठेवतात तिथं मी काय सांगणार आहे. जिथं निळोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू, त्यार्थी मी काय सांगणार आहे. तुम्ही मला आशीर्वाद द्या. आणि साध्वी मातोश्री पूज्यश्री माऊली मला आशीर्वाद देत्याल, त्याच्यावर मी बोलेल. एवढा मोठा संतांचा अधिकार या साध्वी माऊल्यांचा अधिकार आहे. रस्त्याने भोजेकर महाराज दिंडी चालली. करा थोडा कडक आवाज करा. दिंडी चालली. ती दिंडीच होती. काही दिंड्यांना दिंड्या म्हणताना पण लाज वाटते. त्याच्यात हलकी वाजती, बया नाचत्या. मी पाहतो ना सोहळ्यात जातो, मला चालायला काही त्रास नाही. त्याच्यामुळे मी चालत असताना बघतो ना काही मस्तळलेली दिंडी मालक, त्याच्यामध्ये डफडं वाजतं. डफडं सूत्र ऐका. काशीतल्या मालकांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज आहे.
या पवित्र भारत देशातला महाराष्ट्राच्या मातीतला टोकाला गेलेला मृदंगाचार्य असे 200 एका बाजूला बसवान, एकच हलकी एका बाजूला ठेवा. 200 पकवादाची माती करते ती. म्हणून संप्रदायात तिला मान्यता नाही. कधी कधी पायाला त्रास असल्यामुळं मी पुढे पुढे असा चलवतो, कधी मागे कधी बाजूला, तर ते पाहण्यात येतात त्या हलक्या वाजताना. त्या हलक्यावर इतका डान्स बायासुद्धा करतात. त्या हलकीवर दिंडीत नाचणाऱ्या माणसांना बायांना कोणत्या नरकात टाकावं मला वाटतं यमसुद्धा विचार करीत असेल. त्याच्यासाठी एक स्वतंत्र नरक तयार करायचा. कशाला दिंडी म्हणायचं? त्या दिंडीतला एक क्षण सुद्धा अधिकारी लोक वाया जाऊ देत नाहीत. बघा काही काहींच्या दिंड्या अशा त्या दिंडीच्या कडेनं रुमाल बांधून चलत असताना असं वाटतंय आकाश सुद्धा हलायलंय. इतका त्या टाळांचा खुळखुळाट, ते त्यांचे स्वर, ते अभंगाच्या पडलेल्या त्या शेन्स, त्याच्या त्या गोडशा अशा लहरी, त्या लहरीनं आकाश दुमदुमून जातं. ते निष्ठावंत वारकऱ्यांच्या दिंड्या. अशी एक निष्ठावंत वारकऱ्याची दिंडी चालली आणि ती दिंडी गावाच्या कडेनं जात असताना गावाच्या कडेला एक केर टाकायचं ठिकाण, त्याला आपण उकांडा, उकिरडा, शुद्ध भाषेत उकिरडा, आडनाव नाही बरं, तुम्ही उकिरडे येत, हो उकिरडा किंवा उकांडा असं म्हणतो आपण. असा एक त्या उकंड्यावर बाबासाहेब पाटील केर टाकण्यासाठी या महाराष्ट्रातली 3 दिवसापूर्वी लग्न झालेली पोरगी गेली. सात्विक होती ती भोजेकर महाराज, तात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती. आताची पोरगी 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला उकंड्यावर जाईल आणि तिला जर धाडलं तर ती बिना एसटीनंच माहेरात जाईल. मला नाही राहायचं म्हणेन, मला 3ऱ्या दिवशी पुंजा टाकायला लावलाय. हो तुला बाजावर बसून तुही सासू आरती करीन. तुही सात्विक घरातली मुलगी, काय त्यांचा महिमा सांगतोय. या समाधीतल्या साध्वी आसरा मातांचा महिमा किती मोठा याच्यावर बोलतोय. कसं होतं, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुड घ्यायला सांगा. महाराष्ट्रातल्या लोकांना ही अधिकारी लोक गेल्यावर कळतात, आधी कळत नाहीत. ही शोकांतिक आहे. विठाला विठाला त्या दिवशी त्यांच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. आदल्या दिवशी दिवसभर परिसरातल्या देवदेवता, कुलदेवता, स्थापित देवता असतात ना गावाच्या कडेला, या सर्व देवतेची, ग्रामदेवता सगळ्यांची दर्शनं घेतली. आणि दुसऱ्या दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीनुसार, आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सत्यनारायणाची पूजा करत असतात. ती पूजा आटपली. काय भावकीतली 10, 5, 100, 200 माणसं जेवली असतील. जुना काळ आहे तो, फार जुना काळ. तेवढी माणसं जेवली, सगळ्यांची पात्र उचलली, एका टोपल्यात टाकली, त्याच्या 2-3 खेपा उकिरड्यावर केल्या, अंगण झाडलं. 3, 3:30, 4 वाजता त्यावेळेला उन्हाळ्याचे दिवस होती. घरात अशी बाकीची सगळी आराम करत होती. जोडणी असेल, माळदाचं घर असेल. आणि ती 3, 3:30, 4 वाजता तिनं शेवटचा कचरा टोपल्यात भरला आणि ते उकंड्यावर टाकायला गेली. तेवढ्या अवकाशात समोरून दिंडी जात होती. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. दिंडी चालली. महाराज ज्या घरामध्ये बाळकडू पाजलेलं आहे त्या घरातली कन्या होती ती. तिनं मागचा पुढचा कसल्याही प्रकारचा एका तिळाचा विचार न करता टोपलं उकंड्यातच ठेवलं आणि ती तशीच दिंडीत गेली. नवीन लग्न झालेलं, गळ्यात 5-10 तोळे दागिने, मोठ्या घरची होती ती. माहेरही श्रीमंत, सासरही श्रीमंत. 5-10 तोळे तशा काळात दागिने गळ्यामध्ये. सुंदरशी कपाळावर कुंकवाची चिरी, डोक्यावर पदर घेतला होता. तिच्या साडीला होता ना पदर, होता तिच्या साडीला, म्हणून तिने डोक्यावर घेतलेला होता तो पदर. आणि अशी भारतीय संस्कृतीतली गजगामिनी म्हणायचं तिला, गजगामिनी. अशा वैभवात ती चालत होती, वैभवात वैभवात. बाकीच्या बायका पाहत होत्या. एका बाईने विचारलं, कोण नाही बा, मोठ्या घरची बाई, आपण कशाला विचारायचं. माणसं आदरयुक्त भीती ठेवत होते, आदरयुक्त भीती. आदरयुक्त भीती कशाला म्हणायचं. मालकाच्या समोर बिडी वडायची नाही, बिड्या सोडीत नाही, पण मालकाच्या पुढं वडीत नाही.
हो, मालकाच्या पुढे तंबाखू खायची नाही. माझ्या लहानपणी बरेच गडी मालक पुढून आल्यावर तंबाखू खाली सोडून देत होते. आता चांगली चांगली माणसं चालू भजनात तंबाखू घोंगडी खातात. ही प्रगती आहे परमार्थाची. ही आपल्या मराठवाड्यातली प्रगती आहे. ही गोडवा आहे आपल्या संस्कृतीतला. काय विटेवरच्या मालकानं आपल्यावर कृपा करावी. विठाला विठाला पूर्ण दिवस गेले, परत आली. महिना श्रावण होता बरं भोजेकर महाराज. श्रावण मास होता, श्रावण मास. आणि त्या श्रावण मासात मी अगोदर बोलून गेलो तुम्हाला, उन्हाळा, पण माफी मागतोय. महिना श्रावणातला होता. दिंडीच्या बाबतीत चौकशी आतापर्यंत मला त्याची माहिती मिळाली नाही, त्याच्याकरता सांगणार नाही. जे गोष्ट माहीत नाही का, बिना बुडाचं टोपलं कवरं का हालत असतं भास्करांना. त्याच्यामुळे टोपल्याला बुड असलं पाहिजे, बुड असलं पाहिजे. आपल्याला माहिती नाही. एखाद्याने विचारलं ती कोणाची दिंडी होती तर हवा निघणं. त्याच्यावर दिंडी होती इतकं माहिती. त्या दिंडीचे प्रमुख कोण होते, त्या दिंडीतले महाराज कोण होते. महाराज अशा पवित्र साधूच्या दिंडीत गेल्याच्या नंतर हिला एवढा अधिकार प्राप्त होतो. त्या अर्थी ते अधिकारी किती मोठे असतील. परत आले. श्रावणातला मास आहे, पवित्र मास. त्या मासात ते परत आले. घरी आल्याच्या नंतर एके दिवशी तिला एक संवेदना झाली की माझ्या पोटात बाळ आहे, माझ्या पोटात बाळ आहे, अशी संवेदना झाली. तिने विचार केला, आपण जर सासरच्या लोकांना सांगितलं तर आपल्याला ठेवत नाही, आपल्याला काढून देणार आहेत. आणि माहेरातल्या आईला आणि बाबाला सांगितलं तर ते इतका त्याग करतील की याच्यानंतर आम्हाला तुझं तोंड दाखवू नकोस. आचरणात वागणारी लोक होती ना, चारित्र्य सांभाळणारी लोक होती ती. या विश्वात सर्वात मोठी किंमत कशाला असेल तर चारित्र्याला. गेलेले पैसे पुन्हा कमीता येतील, काबाड कष्ट केले ना तर पैसे मिळवता येतील, पण चारित्र्य ज्याचं संपलं, चंद्र सूर्य येतोपर्यंत पुन्हा त्याचं नाव त्या हिशोबात घेतल्या जात नाही. म्हणून सर्वात मोठी किंमत कशाला असेल तर भारतीय संस्कृतीमध्ये आचरणाला आहे, चारित्र्याला. विठाला विठाला माळा किती मोठाल्या घातल्यास, गंध किती लावलास, माणसं दिसल्यावर रामकृष्ण हरी काय म्हणतो, काय डुलं तू भजनात, हे नाही सांगायचं. आचरण तुझं किती गोड आहे हे सांगायचं. तुला पाठांतर किती आहे, तुला गाथा किती पाठ आहे. नाही म्हणला मी उलटी ज्ञानेश्वरी पाठ केली, हे सोंबळे आहेस तू. तुला कोण सांगितलं उलटी पाठ करायची? हा, आम्ही सोयीशी वाचून आमच्या स्वप्नात देव नाही, आणि तुला उलटी वाचिल्यावर कोण भेटणार आहे? नालायकपणाचं टोकेने. विठाला विठाला घरी आली, तिचं मन असं खवखव करत होतं. वाढवा थोडंसं, वाढवा. मन असं खवखव करत होतं. पण तिनं विचार केला, उभयंता दोन्ही कुळाला आपण सांगू शकत नाही, सासरी सांगू शकत नाहीत, माहेरी सांगू शकत नाहीत. आपण सांगू फक्त एकालाच शकतो, तो विटेवरचा बाप आहे. सुखही सांगायचं असेल तर त्याला सांगा, दुःखही सांगायचं असेल तर त्याला सांगा, मानही सांगायचं असेल तर त्याला सांगा, आणि अपमानही झाला असेल तर त्यालाच सांगा. देवा सांगू सुख दुःख. बर काय होतंय, भंगीर यायला तुम्ही दुःख सांगितले होते, रडून ऐकते ना हसून बोंबलच सांगते. एका नळ्यानं ऐकते तर 10 नळ्यानं पेरीत. बरं झालं याचं इचकलं, लय तर करू लागला, बरं झालं देवान नीट केला. असे भंगिरे असतात. महाराज ज्याला स्वतःच्या दुःखाची अक्कल नाही ते आराम करायला आपले दुःख कशाला सांगायचे. दुःख फक्त संतांना सांगायचं आणि देवाला सांगायचं, पुन्हा कोणाला दुःख सांगायचं नाही. बाकी दुःख ऐकण्याची क्षमता आहे का नाही? कारण ह्याच्यात डोक्यावर इतकं दुःखाचं गठोडं आहे की मान वाकली. कशाला सांगायची? एक मन होती, उघड्या घरी नागडं गेलं आणि पहाट पस्तोर हिवान मेलं. ज्याच्या अंगावर बोटभर कपडा नाही त्याच्या इथं नागडं गेलं, म्हणला कपडा द्या, ते म्हणला मीच मरायलो, तुला कुठून देऊ? मग हे बाकीची अवस्था आपली, तुम्ही आम्ही दुःख
दुःख ऐकायची ताकद त्यांच्यात आहे, ऐकून दुरुस्त करायची ताकदही त्यांच्यात आहे. म्हणून त्यांनाच सांगायचं, कोणाला नाही सांगायचं. एक जणाला गंडमाळा झाल्या आणि दुसरं त्याच्याकडे गेलं, मला 2 आल्यात, ते म्हणला मला 14 आल्यात. मग ज्याला 14 आल्या अजून नीट होत नाही, तू ह्या 2 कापीन ते आगावपणा आहे. एक जणाला कुरप होते, काहून चालायला राशे, ते म्हणला 20 वर्ष झालं चालताच येत नाही खड्यात. हो म्हणला मलाही एक कुरूप झालंय. आता तू त्याच्या कशाला सांगायला, त्याच्या पायाला गंडलं झालेत कुरपाचे, तू काय ते नीट करणार आहे ते. हे आपण भरकी माणसं आहेत ना, आपण समुद्रातही सळल्यानं नीट होत नाही तर बुटकं भर पाण्यानं काय आपले दात घासायचे आहे का नाही. म्हणून दुःख सांगायचं असेल तर या लोकांना सांगायचं, साध्वींना सांगायचं, संतांना किंवा देवाला सांगायचं. हुशार मुलगी होती, गर्भाची संवेदना लक्षात आली आणि त्या दिवशी सासूनं पूजा करायला लावलं, पूजा करायला लावलं. भारतीय संस्कृती किती गोड आहे सांगू का. महाराष्ट्राची संस्कृती, आपल्या संस्कृतीमध्ये मुलीला सगळं शिकवल्या जातं आणि मग तिचं लग्न केलं जातं. ती महाराष्ट्राची संस्कृती. अण्णा स्वयंपाक शिकवल्या जातो, पूजापाठ शिकवल्या जातं, आलेल्या पाहुण्यांचा आदर शिकवल्या जातो, स्वच्छता शिकवल्या जाती आणि मग तिचं लग्न केलं जातं. बऱ्याच नवऱ्यांना काही न शिकवता त्या पोरींचे लग्न केलं जातं. म्हणून पैसे तोपर्यंत नवऱ्याला हॉटेलहून डबे सांगतात आणि ज्या दिवशी त्याचे संपले त्या दिवशी माहेरात येतात. ही संस्कृतीच्या बाहेरची क्रिया, अशी क्रिया नाही आपल्याकडं. आपल्याकडं आधी शिकवल्या जातं. तुम्हाला एक माहिती आहे का, आपल्याकडं मुलीला शिकवल्या जातं नवल नाही, आपल्या इथं बैलाला आधी शिकवल्या जातं आणि मग टिफनील धरल्या जातो. बैल सुद्धा न शिकवता धरलेला बैल कसा तास आणील, किती जू मोडीन, किती फन मोडीन, किती जानुळे मोडीन आणि किती आवता हाणणाऱ्याच्या तोंडातून ने जातेन. ते हिशोबात चलत असतो का बैल बिन शिकलेला. म्हणजे आपल्या संस्कृतीत बैलाला सुद्धा शिकवल्या जातं, आपल्या संस्कृतीत घोड्याला सुद्धा शिकवलं जातं, तेव्हा त्याच्यावर बसल्या जाते. हा न शिकवलेल्या घोड्यावर बसल्या होतं ते बोरी खालून जाईन, घेईन ना तोंडवर बाडून. म्हणून आपल्याकडं शिकवल्याशिवाय, त्या वैचारिक पातळीची लेवल आणल्याशिवाय त्याला हाताळल्या जात नाही. ती आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीत भाजलेली ती मुलगी. म्हणून आपल्याकडं म्हणायचं पोरगा औंदा भाजायचं. बाबा भाजायचं म्हणजे इस्त्यात नाही वांग भाजल्यावानी, भाजायचं म्हणजे लग्न करायचं. काय मार्मिक शब्द होते जुन्या लोकांचे. विठाला विठाला सर्व गुण संपन्न मुलगी, निष्ठावंत वारकऱ्याची कन्या. देवपूजेला बसल्याच्या नंतर पूजेमध्ये देव होता. तो देव बापाच्या इथून आणीत असते. आपल्याकडं लग्न झाल्यावर शेवटचा विधी असतो परवर लुटायचा. नवरी नवरदेवाला आपल्या बापाच्या घरी नेती आणि बापाच्या देवहऱ्यात पाय पडायला लावती आणि मग पाय पडता पडता ती सांगती, हे देव घ्या. ते देव म्हणजे लंगडा देव, म्हणजे गोपाल कृष्ण, हे देव घ्या. अशी पद्धत आहे. मग त्यानं तो देव खिशात टाकायचा. ते म्हणला मी घेत नाही. मग ती म्हणली मी संग येत नाही. घ्यावा लागतो का नाही तो देवा, तो देव तिकून आणलेल्या देवाचा सत्यनारायण करीत असते. तर हो मी केलं 27 वर्ष. हो ना. आणि मग तो देव खिशात घेतला. तो देव, त्या देवाची ती पूजा करीत होती. कोणी नाही मागच्या देवघरात, एकटीच आहे. बाजूला कोपऱ्यात एक जातं होतं भोजेकर बाबा. त्या जात्यावर एक दगड असतो गोल, खुंटा ठोकायचा. भाऊसाहेब पाटील तो दगड घेतला तिनं हातात. तो हातात घेऊन दगड देवाच्या पुढं टेकला. देवाला लोणी ठेवलं, त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. काय त्यांचा महिमा सांगतोय. तुळशीचं पान लोण्यावर ठेवलं आणि गोपाल कृष्णाला प्रणाम केला. मालक, माझ्या माहेरात आत्तापर्यंत देवा तुझी पूजा करत होते रे, याच्याकरता तुझ्या पूजेची अस्मिता मला सुद्धा आहे. पण एक विचारते रे देवा, बापानं ज्याच्यासोबत लग्न लावून दिलंय त्याचा अजून शारीरिक संग नाही. वारीत गेल्याच्या नंतर जी माणसं पाहिली, मोठी माणसं पाहिली त्यांना बाप म्हणाले आणि कमी वयाची पाहिली त्यांना जिजा भाऊ म्हणाले. मग पुरुषाचा संग मला नाही. मग माझ्या पोटात गर्भ कसा? देवा ही माहेरी सांगितलं तर आचरणातली लोक आहे. माझी आई देहत्याग करील, माझे बाबा प्राण सोडतील,
आणि सासरी जर सांगितलं तर ते मला हाकलून देतील, हे जगिन्य वाढन बरं देवा. मग मी तुला निमूटपणे विचारते, सुखही तुलाच सांगावं, दुःखही तुलाच सांगावं. आमच्या परंपरेतली सगळी जे ही धुरा आहे का देवा, ही तुला वाहिलेली आहे. वाहुहा संसार, हा हे सगळं तुला अर्पण केलंय. पण सांग ना देवा, कोणाचा गर्भ आहे? महाराज, धातूची मूर्ती बोलत असती का? तांब्या पितळाचा असेल ते फार केला तर चांदीचा रंगनाथ असेल, लय श्रीमंत असेल भोजेकर बुवा सोन्याचा असेल रंगनाथ मूर्ती, पण धातूची कैलास बुवा ती कशी बोलल होती? त्या धातूच्या मूर्तीच्या हातात एक लोण्याचा गोळा आहे, पण तो गोळा कशाचा आहे? धातूचाच आहे. आणि हिच्या हातात दगडाचा गोळा आहे. देवाला सांगितलं, देवा सांग रे परमेश्वरा, सांग सांग, गर्भ कोणाचा आहे? बोलत नव्हती मूर्ती. त्या रंगनाथाला, त्या गोपालकृष्णाला, त्या पंढरीतल्या मालकाला दह्या दुधानं तिनं स्नान घातलं होतं आणि सांगितलं, देवा मी तुला दह्या दुधानं स्नान घातलं, लोण्याचा तुळशीच्या पानाचा प्रसाद ठेवलाय, पण आता मी तुला प्रसाद देणार माझ्या अशुद्धाचा. अशुद्ध म्हणजे रक्त. मला सांग गर्भ कोणाचा आहे, नाही तर तुझ्या समोर हा पाषाण मी माझ्या डोक्यात घालून तुला रक्तस्नान घालते. तात्काळ मूर्ती प्रगट झाली. प्रगट झाली मूर्ती. चतुर्भुज नारायण आहे. पायावर डोकं ठेवलं, वटी पसरली. सांग देवा, गर्भ कोणाचा आहे? पर्याय आहे देवा. माहेरी सांगितलं पर्याय नाही, सासरी सांगितलं पर्याय नाही, पाताचा पर्याय आहे. त्याला गर्भपात म्हणतात. पण हे जर पाप मी केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत माझं नाव गढूळ राहीन, घाणेरडं राहीन, कलंकित राहील. म्हणून या निष्पाप बालकाची मी हत्या करणार नाही. आहे पर्याय, पण तो चुकीचा पर्याय आणि तो संप्रदायात मोडत नाही. मग सांग देवा, हे तिन्ही पर्याय जर माझ्यासमोर मला अवगत नाहीत, मला ते प्राप्त करता येत नाहीत, त्याच्यापासून मला फायदा नाही आणि मला ते सहन होत नाही. सांग, करू देह त्याग तुझ्या पुढे. ठस 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 देव रडत होता. रडत होते प्रभू, रडत होते. महाराज व्याकुळ होऊन गदगदलेलं अंतकरण देवाचं पाहिल्याच्या नंतर तिनं स्वतःच्या पदरानं देवाचे डोळे पुसले. गोपालकृष्णाचे, पंढरीतल्या मालकाचे डोळे पुसले. देवा, रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. रडणं हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मला माझं उत्तर मला पोषक द्या द्या. डोळे पुसल्यावर देवाचं रडणं थांबलं आणि व्याकुळ होऊन ही रडत होती. देवा, पवित्र कुळातली रे देवा, आतापर्यंत मला फुलासारखं या कुळातल्या लोकांनी या 5-10 दिवस सांभाळले रे. का रे देवा अपराधा? सांग ना देवा. जगाच्या मालकानं स्वतःच्या पितंबराच्या कोपऱ्यानं तिचे डोळे पुसले. तिचं नाव होतं सखुबाई. जसं या अधिष्ठानाच्या माऊलीचं नाव आहे आसरा माता, तसं त्या माऊलीचं नाव होतं सखुबाई. डोळे पुसले भोजेकर बाबा. जगाचा मालक खाली बसला आणि सांगितलं, सखू सासुरवाशिनी होतीस. पारतंत्र्यातलं जीवन होतं. एक मर्यादित कवच असतं तारुण्यामध्ये. बाल्य रक्षन्ति पिता, तारुण्य रक्षन्ति भ्राता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः, नैव नैव स्त्री स्वतंत्रता. बालपणात आईवडिलाचा धाका असावा, तरुणपणात आपल्या पतीचं कवच असावा आणि 90 वर्षाची म्हातारी असेल तरी मुलांचं कवच असावा. वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः, नैवं गिरगावकर लिखितम. आणि हे सखू, या सगळ्या गोष्टीची तू पायमल्ली केलीस. भगवान म्हणले, हे म्हणण्यापेक्षा तुझ्या उद्याच्या भवितव्याचा विचार न करता धाडस केलंस आणि तू माझ्या दर्शनाकरता आलीस ग. पण मला तुझ्या माहेरातल्या लोकांची किंवा आली ग. एका पवित्र कुळातली मुलगी आहेस, तिकडच्या लोकांचं जगिन्य होऊ नये, अपमानाचा डोंगर वाढ होऊ नये, याच्याकरता तू वारीत आल्याच्या नंतर तुझ्या घरची सगळी कामं मी तुझ्या रूपात मी केली. महाराज, ती सखुबाई होती. सखुबाई
तिनं सांगितलं, देवा तू साडी नेसला असशील काही नवल नाही, सारवण केला असेल काही नवल नाही, सडा टाकला असेल काही नवल नाही, स्वयंपाक केला असेल काही नवल नाही, शेण काढला असेल नवल नाही, केर टाकला असेल काही नवल नाही. याच्या मागं लोकांचं करीत आलाच ना. चोखोबारायचे मेलेली जनावरं ओरडेस, गोरोबा काकाचा चिखल तुडीलास, नरहरी महाराजाचा गडू फुंकू लागलास, सावता बाबाला खुरपू लागलास, हे खूप काम, अर्जुनाची घोडी धुतलीस, हे खूप काम केलेस ना रे देवा. काय नवलाची गोष्ट आहे? फक्त साडी नेसून केले काय? मला याचं वाटत नाही. माझं एकच प्रश्न आहे की माझ्या पोटातलं गर्भ कोणाचा? आता डबडबलं अंतकरण आणि भगवंतानं सांगितलं, सखू एके दिवशी तुझ्या मालकाला कामना उत्पन्न झाली आणि ती तृप्त करण्यासाठी त्याच्या शेजेवर संग केला. कोणी केला संग? देवान महाराज श्रुतीनं प्रश्न केला. हागा पुरुषा गर्भाशय, पुरुषाला गर्भाची पिशवी कसं शक्य आहे महाराज? श्रुती प्रश्न करते देवाला. श्रुती 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 प्रश्न करते. श्रुती भगवंतानं श्रुतीला सांगितलं, श्रुती या प्रश्नाचं उत्तर तुला पुन्हा देईल, पण हिचं मिटू दे ना, मिटू दे, हिचं मिटू दे. श्रुतीनं स्वतःचा प्रश्न चुरगळून टाकला आणि श्रुती या विचार विचार करत होती की जगाचा बाप आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या टोकाचा जगाचा बाप असताना इथं कोण्याही माणसाला 10 लाख रुपये दिले तर कृष्णाबुवा आहे साडी नेसून संभाजीनगर जिल्ह्यात फिरंग काय एखादा माणूस इथं बसलेला, 10 लाख रुपये माझ्याकडे तर नाही, तर मी भीक मागून देईल. आपल्याकडे एवढे पैसे कुठून आले? मी भीक मागल पण त्याला 10 लाख रुपये देईल. करा हातवरी. फिरतो माणूस नाही. जगाचा बाप नुसती साडी नेसला नाही, बाई होऊन पुढच्याचं काम तृप्त केला. महाराज श्रुती वेडी झाली, वेडी झाली, वेडी. काय देवानं इतक्या खालच्या दर्जाचं काम केलं असेल? ती म्हणते मी याचा विचारच करत नाही, पण हिचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय, सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी केलंय. त्या अर्थी हिचा अधिकार किती मोठा असेल? सखूबाईचं जीवन सांभाळण्यासाठी, तिचं पावित्र्य सांभाळण्यासाठी, तिचं जगिन्य होऊ नये, तिचा अपमान होऊ नये, विश्वात तिची कसल्याही प्रकारची नामुष्की होऊ नये, याच्याकरता हिच्याकरता देव इतका खाली आलाय. हिची पावर काय असावा? तर श्रुतीशास्त्राला संत वाङ्मयातल्या काही लोकांनी सांगितलं, हे श्रुती माते, विश्वाच्या मालकाला संत इतके आवडतात, प्राणाई परोते, प्राणापेक्षा विश्वाच्या मालकालाही संत आवडतात. आणि त्या संतांसाठी इतक्या खालच्या स्तराचं काम करतो. या महाराष्ट्राच्या मातीतल्या सखूबाई नावाच्या साध्वीचा जर हा दर्जा, तर माझ्या साध्वी आसरा मातांचा किती मोठा दर्जा. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा
महाराज हा दर्जा आहे, हा साध्वी स्त्रियांचा, त्या मावल्यांचा हा दर्जा आहे. आणि ती पवित्र पूज्य श्री समाधीधन सद्गुरू आश्रमातेंचा अधिष्ठान इथं आहे. काय पूज्यता. जनाबाई नावाच्या साध्वी होऊन गेल्या. वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं टोक. महाराज विश्वाच्या मालकानं भ्यावं, विश्वाच्या मालकानं. एखाद्या बाईनं भजन येते मग तिनं दिबर म्हण शिवी तू कोणाला, तुला दात राहतेत का खारोड्या खाला तर चपात्या चगळून खाईन, खारोड्या चगळून खाता येत असतात का, ठोईन का तिचे कोणी दात. ती जगाच्या बापाला शिवी देत होती. तुझी रांड रंडकी झाली जन्म सावित्री चुडेल्याले, तुझे निघाले मडे तुला पाहून काळ रडे. एवढी हिंमत, इतकी ताकद, देवाला शिवी द्यायची. साध्वी जनाबाई. बरं काय होतं घरी, देवाला जीव घालण्यासाठी 5-25 गाई तरी जनाबाईकडे होत्या का? 5-50 एकर तरी त्याच्यातल्या गहू ज्वारीचा नैवेद्य करील नाही. ह्याच दुसऱ्याच्या इथं खाला. नामदेवरायाच्या घरच्या भाकरी खाच्या. दाशी नामयाची मनोनिया. अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रियांना, अनन्य साधारण महत्व. काय दर्जा आहे साध्वींचा. या गावातली एक न एक माऊली आपल्या सासरून माहेरी आज येती. कधी कधी दिवाळीला येता येत नाही, लक्ष्मीपूजन सोडून येता येत नाही, पण या पुण्यतिथीच्या दिवशी समाधीवर डोकं ठेवण्यासाठी पंचक्रोशीतले गावातली सगळी जणी येतात. काय दर्जा आहे, काय अधिकार आहे. इतकी सामान्य परिस्थिती, आपलं जीवन सुव्यवस्थित राहावा याच्याकरता दामू शेट्टीच्या घरी, नामदेवरायाच्या घरी, राजाईच्या सानिध्यामध्ये, गोणाबाईच्या सानिध्यात आपलं जीवन फुलासारखं व्यतीत करणारी माऊली, त्या घरी काबाड कष्ट गौऱ्या याचण्यापासून काम करणारी स्त्री साध्वी जनाबाई. बर, ज्या घरी राहत होत्या त्या घरी कोण्याच माणसाला बंध पांघरायला नव्हतं. बंध म्हणजे आता हे जर चादर असेल तर बंध म्हणायचं. भोजेकर महाराज याच्यातलं अर्ध फाळलेलं, कारण बंध पांघरण्यासाठी नव्हतंच तितकं. पाटील साहेब नव्हतंच, इतकी परिस्थिती नाजूक. या परिस्थितीमध्ये जगाच्या मालकानं त्या बाईला नाहू घालावं. नाहू, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, किंवा डोई चोळी सारंग पाणी. जगाचा बाप डोकं चोळायचा, डोकं चोळायचा. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे, वापन काढायचा. आपली भाषा नाही पण त्यांची येते. आदरीव लोक परमार्थातले, त्यांचं वाक्य सांगतोय. पा इतकं देव काम करायचा. एके दिवशी जनाबाई झोपलेल्या आहेत आणि राजाबाईंच्या गोतातली एक पाहुणी आली, म्हणजे नामदेवरायाच्या सासरवाडीतून एक पाहुणी आली. आता पांघरायला तिला काय द्यायचं, हिवाळ्यातले दिवस होते, काय द्यावं पांघरायला. म्हणून जनाबाईनं सांगितलं, मला दिलेली जी वाकळ आहे ती पाहुणी पांघरेल. कडकड हिवाळ्याचे दिवस होते, कडकड हिवाळ्याचे दिवस. सगळी आपोआपल्या अंगावरची पांघरणं घेऊन झोपलेली आहेत. जनाबाई एकट्या झोपलेल्या आहेत. डोक्याच्या जटा, केस मोकळे केले आणि ते मोकळे केस असे तोंडावरून पांघरले. साळीचं तणच भरलेली पोतड्याची उशी डोक्याला घेतली आणि त्याच्यावर अंग टाकलं आणि आपले त्या मुक्तावळी केस असे तोंडावर झाकले झोपल्या. महाराज त्याला शेजारती झाली. त्याला कोणाला? जगाच्या बापाला. त्याची शेजारती कशी असेल? मखमली शेज असेल,
त्याच्यावर फुलाच्या पाकळ्या असत्याल, त्याच्यावर त्याला मंत्रात झोपायचं. आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. एवढं फार काय मोठं अंगावरती शाल, नुसतं हे करायचं सगळं. महाराज जगाच्या मालकाला तिथं अशी थंडी भरली, अंगावरचा मखमली ते पांघरण हालू लागलं, गणेश भाऊ हालू लागलं. आईसाहेब बाजूला होत्या, रुक्मिणी आईसाहेब. मालक मी बऱ्याच वेळेस तुम्हाला घाम आल्याला पाहला, पांडवांना लाक्षाग्रहात पेटवलं त्या दिवशी जगाच्या बापाला घाम आलता. अशी काही प्रकरणं पाहिली, पण तुमच्या अंगामध्ये कापरं भरतंय, तुम्हाला थंडी वाजती, तुमच्या अंगावरचं पांघरण हालतंय, हे पहिल्यांदा पाहते. असं का? आजारी आहेत तुम्ही? जाग आली आणि मध्यरात्री सांगितलं, रमा, रमा म्हणजे लक्ष्मी, हे लक्ष्मी, माझ्या जनील थंडी वाजती ग, माझ्या जनील थंडी वाजती, मला जावं लागतंय. आणि अंगावरचं भरजरी पांघरण उचललं आणि जिथं जनाबाई झोपल्यात तिथं अंगावर नेऊन टाकलं. महाराज त्या जनाबाई होत्या. जाग आली, पाय धरले, माय बापा मला पांघरण घालण्यासाठी आलास? नको रे, ज्या घरातली मायबाप मला 2 टायमाच्या भाकरी देतेत ते गोधडे पांघरायलेत आणि मी मखमली कपडा नाही पांघरणार. पण दृष्टांत संपला. जगाच्या बापानी रात्री स्वतःची पर्वा न करता तिच्या अंगावर पांघरून टाकावा. त्या जनाबाईचा अधिकार किती मोठा असेल, काय दर्जा असेल माझ्या आश्रमातेचा, या पवित्र समाधीधन माऊलींचा काय दर्जा असेल, काय माझ्या जनाबाईंचा दर्जा भक्तिसूत्रातला. जगाच्या बापानी पांघरणाची व्यवस्था करावा इतकं टोक ह्या साध्वींचं आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा बनवाल वार, काय त्यांचा महिमा बनवाल हरि भक्त थोरा हरि भक्त थोरा वाजले जिजा, 12 वाजले. जाऊ द्या, साध्वीची सेवा आहे, जरशी शिल्लक करतो. येरी तरी भंगिऱ्याच्या वाढदिवसात चिठ्ठ्या देतेच, वाढवा वाढवा वाढवा. त्या हराम खोरायला त्याच्या बायका कदरल्या आणि त्याच्या वाढदिवसाला आमचे कीर्तन भडवायचे. इथं बोललेलं मालकाच्या यादीत जाते. गरीब बाई एक एवढं उदाहरण ऐका, मग काल्याचा अभंग घ्यायचा आपल्याला. विठोबा रुक्माईचं भजन करून मग काल्याचा अभंग, त्याच्यावर 5 मिनिटं बोलून
मग प्रसाद वाटू. आणि कधी पण सूत्र लक्षात ठेवायचे. मागे एकदा भागवत लावलं एका माणसाच्या वर्ष श्राद्धाला, आणि वर्ष श्राद्धाला भागवत लावलं. त्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी काल्याचं कीर्तन ठेवलं. कसा काला करता येईल श्राद्धाच्या दिवशी? माणसाच्या श्राद्धाला काला करता येत नाही. का? कारण त्याची लायकी नाही म्हणून. आणि संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी का देव काला स्वीकारित नाही. ते म्हणतो माझा मोठेपणा नको, त्यांचा करा. इतका मोठा फरक आहे. फरक आहे एवढा फरक. हा, इथं देव नको म्हणते आणि तिथं त्याची लायकी नसते. म्हणून सूत्र असतात काही काही, त्याचं एक रचना करून केलं पाहिजे. अत्यंत गरीब एक स्त्री. तुम्ही या माऊलीचा जर फोटो पाहिला तर अंगावरचं लुगडं किती भारीचं आहे तुम्हाला कळलं. तेच एकदम साधं लुगडं, साधं साधं, गळ्यात तुळशीच्या कंठ्या माळी, एकदम साधं साधं व्यक्तिमत्व. महाराज, विश्वाच्या मालकाला हलवायची ताकद. विश्वाच्या मालकाला किती पुण्यतिथी आहे? 46वी पुण्यतिथी. मला सांगा बरं, असा कोण श्रीमंत आहे त्याचं 46 वर्षापासून वर्ष श्राद्ध होतंय? 46 वर्षापासून. आणि जरी झालं ना नाही, उशिरा पाहिलं तुम्हाला. हे आमचे जुनी माणसं आहे. हे नाना झालं, स्वर्गीय तराशे महाराज झालं, विनायक महाराज झालं, हरिभक्तीपरायणी जुने. पहिल्याने इकडे यायचो मी खूप. तेव्हा ॲटो रिक्षात येत होतो मी, 3 चाकाचा ॲटो रिक्षा. पण आजही तसाचे, गाडी असू द्या कोणती बी, पण टाचा उचलीतच नाही. हा, टाचा उचलल्या की चांगला चांगला हत्ती पडतो बरं. नाही, टाचा नाही उचलू द्यायचा, पाय सगळा टेकायचा, भीती राहत नाही. विठाला विठाला. गरीब बाई, अत्यंत गरीब. गरीब बाई, अण्णा गरीब बाई. ती रोज देवाला नैवेद्य द्यायची, खिचडीचा नैवेद्य. काय असेल बरं तिच्या खिचडीला? कधी जर तेल नसलं तर ती पातेलं ते मडकं गरम करायची आणि त्याच्यात पाणी टाकायची. ते चणकन वाजलं, पाण्याला चटका बसला आणि पाणी उकळलं की तांदूळ टाकायची. फक्त मीठच त्याच्यात. मोहरी नाही, जिरं नाही, तेल नाही, हळद नाही, जायफळ नाही, कढीपत्ता नाही, काही नाही तिच्या खिचडीला. नुसतं मीठ आणि मिरचीचा तुकडा. अत्यंत गरीब बाई, अत्यंत गरीब बाई. इतकी गरीब पुढे आहे का? तिला झोपडं जरी असलं तरी त्या झोपड्याला सुद्धा लाकडं मोठी भेटली नव्हती. कारण तिच्या झोपड्यात मधात जाताना बसून जावं लागायचं. बसून बावसाहेब महाराज बसून. उभ्यान गेल्यावर थुत्तर फुटन. म्हणजे उभ्या मेडी उंचीनं कमी होत्या. मग आता ते वाशे तरी लांबणीचे कसे जमतील? वाशे नाही कळायचे जीनच्या पॅन्टीवाल्याला. वाशे फक्त जुन्या लोकांना कळतंय. तुम्हाला वाशे कळत नाहीत, वाशे मोजता येतात. विठाला विठाला विठाला. जुनी माणसं म्हणायचे काय बचर बचर लोकांचे वाशे मोजायला. वाशे मोजणं म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, उकांडे उकरणं. वास त्याला म्हणतात, ते लाकडाचं असते. जुन्या लोकांना माहीत होतं. पूर्वीच्या काळात ते पत्र गित्र दुर्मिळ होते म्हणून झोपडे करायचे ना. आढं असायचं, त्याला आडू असायचा, उभ्या मेढी असायच्या, वाशे असायचे, खालच्या आखुड्या मेढी असायच्या, कोपऱ्यात मोघळ करायचे, मोघळाला एक मजला करायचे, त्या मजल्यात पेंडी ठेवायचे म्हणजे बैलाचं तोंड पुरुणी टाकल्यावरच खावा अशी शिस्त असायची. राहाल जर कोठे होते तर त्याच्या सगळ्या वस्तू ठेवायचे मोघळ. आता काय राहाल बंगले आणि आतमध्ये भूत. काय नुसता मोठा वाडा पोकळवासा आणि वारा जाय भासा भासा. नामदेवरायाच्या घरी झोपडं होतं पण भजन 14 लोक करीत होते. हा, आता काय नाही, आता नुसतं. हा, एक जणांनी घर बांधलं, वास्तू शांतील माल बोलवलं, घर होतं 1.5 कोटी रुपयाचं. माझ्या लक्षात आली आणि मिस्त्रीच पैसे बुडिलेत. भेताड रडू लागलं ना ते गजा असे वक करू लागले. म्हणलं यान गजावाल्यात पैसे दिले नाही, खडीवाल्यात दिले नाही, इटावाल्यात दिले नाही, याच्या घरात बसणं म्हणजे मसन वाट्यात बस नाही. आता करता काय, बुका लावणार तेच होतं.
त्याच्यामुळे मी काही विरोधात गेलो नाही त्याच्या, काय विषय नाही त्याचा. एवढं मोठं घर मी म्हणलं तुळशी वृंदावन आणि करीत असतीत का? मी म्हणलं बाप्पा आणि तू हिंदू आहे ना आणि तुळशी वृंदावन करीत असतीत म्हणलं. काय ही अशी परिस्थिती होती. चला असू द्या. बरं काही ना तुळशी वृंदावन केलं तर बाजूला शेळी बांधली. ती शेळी तुळशीला उपदाऱ्याच येऊ दे ना. शेंडा आला की छानी काय नाटको काय कायचे बाप्पा. आणि ते म्हणते आम्ही लय परमार्थिक चांगल्या पुरात टाकायला पाहिजे या मन तुम्हाला. विठाला विठाला एकदम साधी बाई, एकदम साधी. तिचा नैवेद्य जगन्नाथ प्रभू खात होते. जगन्नाथ प्रभू ओडिसामध्ये, त्याला जगन्नाथपुरी म्हणतो. हो, तिची खिचडी. महाराज एक दिवस असा झाला, जगन्नाथपुरीचा राजा तो नृप सकाळचा 10चा नैवेद्य तो सोन्याच्या ताटात नेत होता. त्याच्या घरी रंगनाथ गुरुजी विनोदात सांगायचे त्याची चूल पण सोन्याची होती. म्हणायचे ते विनोद. मोठ्यांचं वाक्य असते महाराज. मोठ्या लोकांची वाक्य ही वाक्य नसतात, ती अमृता समान असतात. हो, मोठ्यांची वाक्य ही वाक्य नसून ती उपदेशाचं सूत्र असतात. गुरुजी म्हणायचे वैभवशाली राजा, त्याच्या समोर जे नगारा वाजायचा त्या देवाला नैवेद्य घेऊन जात असताना तो नगारा सोन्याच्या टिपऱ्यानं वाजत होता. राजा आहे महाराज तो, बोजेकर बाबा राजा आहे तो. सोन्याच्या टिपऱ्यानं नगारा वाजायचा. आणि वैभवामध्ये मोठ्या थाटामाटात भक्तीच्या मस्तीत, वाक्य नीट ऐका, भक्तीच्या मस्तीत देवाला नैवेद्य जायचा. पण जगन्नाथ प्रभूला नैवेद्य मात्र खिचडीचा. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य नाही काय, त्याचं ते खिचडीच नैवेद्य होता तो खिचडीचा. आजही कुठं काही परंपरा आहेत. आमच्याकडे बालानंद स्वामीचं मंदिर अलीकडं सातवण्याला आहे. तिथं एखादा श्रीमंत काजूची भाजी करीन, पनीरची करील, बदामाची करीन, कारकाची करीन, कशाच्या करते ते करू द्या, पण तिथं भाजी पाहिजे गाजराचीच. परंपरा. इकडे अलीकडे मंगरुळला बोडखे बाबा नावाची संत होऊन गेले. आसरा मातांसारखे संत, अवलिया संत, फार मोठा इतिहास त्यांचा. नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला काही पोरांनी माश्या धरल्या. सरपंच जमा केलं, जाळ पेटीला, त्याच्यावर त्या नदीतले मासे भाजले आणि खा म्हणले महाराज. महाराजानं ते मासे असे तोंडात 5-10 टाकले आणि ह्याच पोट्ट्याने गावात येऊन सांगितलं महाराजांनी माशा खाल्ल्या. 5-10 महाराज मासे खाल्ले? हो म्हणले. काय काम म्हणले? गळ्यात तुळशीची माळ. आणि म्हणले मग काय व्हालंय? मग आम्ही उद्यापासून खाऊ. नाही रे मरतान बेटे हो, मासे खाता असतात तुम्ही वारकरी हो ना, मासे कसे खाता येतील? मग आम्ही तुमच्या पाया पडून वारकरी झालो, तुम्ही कसे खाल्ले? अरे मी खाल्ले नाही रे, हे मारू लागले म्हणून जिते केले. बरं ते भाजले होते, भाजल्यावर जिते राहतात का? भाजलेले मासे तोंडात टाकले. एक जण म्हणला महाराज त्याने भाजले तर मेलतेन ते, तुम्ही जिते कस काय केले? बकेटभर पाणी आणा म्हणले. बकेटभर पाणी आणलं आणि वमन क्रिया केली. उलटी नाही केली पाटील साहेब, उलटी नाही, पूर्ण जठर तोंडातून बाहेर काढलं. पूर्ण अन्नाची पिशवीच बाहेर काढली आणि खळा 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 त्या बकेटभर पाण्यात धुतली आणि ते भाजलेले काळे ठक्कर पडलेले मासे त्या बकेटात पडले की जित्ते झाले. त्यांना भाकरीचा प्रसाद आहे तिथं, आमटीन कण्या भाकरीचा प्रसाद, ज्वारीच्या कण्या. मी खूप दिवसापूर्वी जात होतो कीर्तनाला. ह्याचा एक प्रसाद असतो, ठरलेला प्रसाद असतो, प्रसाद खूप ठिकाणी. इथे जालन्याच्या पुढे एक डाव्या हाताला मोठी संत आहे, तिथं उमराच्या दोड्याची भाजी, उमराच्या दोड्या आणि साधं वरण शिजून कढईतलं टाकायचं आणि तिथं पाणी वाहतं, ते पाणी त्याच्यात टाकायचं. साधं वरण आणि उमराच्या दोड्याची भाजी. काय हे प्रसाद आहे, साधूचा प्रसाद आहे, प्रसाद आहे. तसा जगन्नाथ प्रभूचा प्रसाद म्हणजे खिचडी.
महाराष्ट्र फार टोकाचा आहे. महाराष्ट्र महाराज या लोकांमुळे आपण शाबूत आहेत. धरा या महाराष्ट्राची, या भारत देशाची पृथ्वी शेषाला सहन होत नव्हती, म्हणून या संतांनी त्यांच्या तपोबळावर पृथ्वी स्थिर ठेवली. शेष कधीच थकलाय, इतकं पाप झालंय, शेष कधीच थकलाय. आता केवळ जर पृथ्वी शाबूत असेल त्या संत लोकांच्या पुरुषार्थावर आहे, या वारकऱ्यांच्या पुरुषार्थावर आहे, त्यांच्या ताकदीवर आहे. देवाला मोठ्या थाटात नैवेद्य खिचडीचा ठेवला आणि त्या दिवशी 10 सव्वा 10 वाजता राजा गेले, नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य उघडा करायच्या आधी तोंडाकडे पाहिलं तर देवाच्या तोंडाला खिचडीचे कण लागले होते, भाताचे कण. तर राजानं पुजाऱ्याला सांगितलं, काल देवाला नैवेद्य तोंडाला लावल्यावर तोंड पुसलं नाहीस का तो? पुजाऱ्यानं सांगितलं, मालक नैवेद्य ठेवल्यावर देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला, मखमली कपड्यानं तोंड पुसून घेतलं, तो घास या खिचडीत टाकला, अर्धा आम्ही पुजाऱ्यानं घेतला, अर्ध्यातला अर्धा तुम्हाला द्याला आणि चौथाही भाग भक्ताच्या खिचडीत टाकून सगळ्यांना वाटला. त्याच्यावर रात्री देवाचे शेजेचे मंत्र झाले, देवाला अंग गळ्यातले निर्माल्य काढले, माळा काढल्या, देवाला शेजेवर पोहुडलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सकाळी देवाला पंचामृतानं स्नान घातलंय, अभिषेक झालाय, मंत्रोच्चार झालाय आणि देवाच्या तोंडाला खिचडीचे कण कस काय? राजान पुजाऱ्याला वेठीच धरलं, दार लावलं आणि मग साक्षात्कार झाला राजाला. संध्याकाळी, राजा तुम्ही नैवेद्य नुसता ठुता, पण या गावातली एक म्हातारी तिची खिचडी देव खातो. राजा म्हणला, आपल्याला तिला बोलवा, आपल्याकडे बोलवा. मग तिला बोलून घेतलं, त्या म्हातारीला बोलवलं, भालदार चोपदार पालखीच पाठिली सोन्याची. पण ती साध्या विचाराची म्हातारी होती, साध्वी भोसले मातासारखी ती माऊली होती. ती पालखीत कशाला बसून सोन्याच्या? त्या म्हणल्या, मी पायी चलते. आणि ती म्हातारी काठी टेकीत टेकीत राजाच्या दारात आली. आल्याबरोबर राजाची पत्नी वगैरे, प्रधानाची पत्नी सगळ्या बसल्या. राजाने विचारलं, माय, मोठी माणसं आदरयुक्त बोलतात, हे माय. जी माय बाप. तू खिचडी करते? हो. देवाला नैवेद्य? हो. नुसता नैवेद्य देत नाही, त्यानं खाल्ल्याशिवाय मी खात नाही. राजा म्हणला, आगाऊच का आम्ही? आमच्या इथं सरपण टाकायला सोन्याची चूल. आता सरपण सोन्याचं नसतंय, असतं तर ते पण केलं असतं राजाने. सरपण कसं सोन्याचं करता येईल? चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, चमचे सोन्याचे, ताट सोन्याचा, नगारा वाजायला सोन्याची टिपरे, नगाऱ्याचं कातडं सोन्याचं करता येत नाही, तर ते पण केलं असतं. माणसं काय करतील पैशाच्या जोरावर देव जाणे. सगळं वैभवशाली. आम्ही काय ठुली म्हणून ठुतो, खाल्ली म्हणून खाऊ घालतो ना आणतो घरी. म्हातारी म्हणली, तशी नाही. मग राणीनं सांगितलं, प्रधानाच्या पत्नीनं सांगितलं, बऱ्यापैकी असे चरचर बोलणारे लोक असतात ना मोठ्या लोकाय पुढं, पण मोठ्याल्या लोकांसोबत राहणाऱ्यानं जरा हिशोबात बोललं पाहिजे. आमच्या इथले एक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचंड्या देत होतं, पण ते मोठं पळड्याव याला लोक नदीला हाणलं. मग त्याला नदीला हाणलं लोकांना. त्याच्यामुळं मोठ्याच्या संग राहून आपण नाही तरतर केलं पाहिजे. मोठे मोठे असतात ते पळड्याव, आपल्याला कोणी हानीत मग, त्याच्यामुळं नाही. हा हा, या बा बैल म्हातारा झाला की येसन काढून घेत असते, यशनी काढून घ्यायची वेळ येऊ दिली नाही पाहिजे माणसानं. विठाला विठाला हुशार बाई. सगळ्यांनी विचारलं, मग शिजाव खिचडी. ती म्हणली, तुमच्या इथं सोन्याची चूल आहे, सोन्याचं पातेल आहे, सोन्याचा चमचा आहे, हिच्यात टाकायला काय कोथिंबीर काय टाकायची, सोन्याची इळी आहे, सगळे तुमचे तांदूळ भारीचे येतं, पण तुमच्या इथं शिजलेली खिचडी जगन्नाथ खात नाही. राजाचं तर सगळं जीवन ढिलच. बसल्या बसल्याच काष्टा खोसू लागला. आपलं तर मातीतच गेलो म्हणे बापा. चला म्हणे, प्रधानजी, राजा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, राजाची महाराणी, प्रधानाची पत्नी, त्या म्हातारीचं घर गावाच्या कडेला. पण त्याच्यातला एक मंत्रिमंडळातला एक जरा लवचिक होता. तिथे गेल्यावर म्हणला, राजेसाहेब, म्हातारीच्या घरी जाताना मुकुट हातात घ्या, नाही वरच्या लाकडात अडकन, अपमान होईल तुमचा. बसून जावं लागत आहे, आणि बसून बी मुंडकं वाकून जावं लागतं. नाही वाकिलं
तर वरी मुकुट अडकण आणि वाकिलं तर खाली पडन. राजा हुशार होता, गेले मधात दाबून चोपून सगळे बसले. मथारीन चूल पेटिली. देव किती भारी, त्या दिवशी सरपण वलं सारे डोळे पुशीत होते, पण पाहायचंय ना देव खिचडी खातो. खिचडी शिजली. शिजल्याच्या नंतर दारात तुळशीचं वृंदावन आणि तुळशी वृंदावनापाशी खापराच्या गाडग्यात. आता गाडगं म्हणल्यावर खापराचं, पण आता लय लोक खापर वापरायले. तर गुळाचा चहा कोण पेत होते तुम्हाला गिरगावच्या बाळ्यात शपथ आहे, इमानदारीन सांगा. 20-30 वर्षापूर्वी गुळाचा चहा कोण पेत? गरीब माणसं. आणि गुळाचा चहा एखाद्यान बऱ्यान पेल्या लोक म्हणले हे भिकार चोटे, हे गुळाचा चहा प्यालय. हे सांगायलो 30-35 वर्षाचं. तुम्हाला पुन्हा एकदा मै शपथ आहे, आता गुळाचा चहा कोण प्यालय? जयच्या इथं लय पाचोळा झाला का? ते प्याले ते गुळाचा चहा. हो, इथे गावरान गुळाचा चहा भेटन. त्या हॉटेलवाल्याला विचारा ऊस कुठं लावतेत. ते म्हणलं आपल्याला काय पतात नाही. ऊस दाखवा बरं. त्याने येळू दाखिला. मी म्हणलं ह्या येळून हाना ह्या सोंबळ्याला. येळूचा कुठं गुळ होता असतो रे सोंबळ्या. येळूतला आणि ऊसातला ज्याला फरक कळत नाही हे बिनाखली म्हणतोय हे गावरान गुळाचा चहा आहे. तो येळू मोडूस तर हाणायला पाहिजे भाडव्याला. लोकांच्या डोळ्यात माती टाकतो सोंबळ्या. सारी नाटकच. चला काय करायचं आपल्याला. हे पैशावाल्याचा माज उतरण्यासाठी देव असे जन्माला घालतोय. हो, तुळशी वृंदावनापाशी खापराचं परळ होतं, त्याच्यात खिचडी टाकून दिली सगळीच पूर्ण पुसून पासून. भोजेकर महाराजजी टाकली ती. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. पाणी त्याच्यातला थोडासा घास त्याच्यातच उचलून ठेवला आणि पाणी फिरवलं. पाणी फिरवायला मातीचंच बुटकं. पाणी फिरवलं आणि डोळे झाकले आणि विनंती केली. रोज डोळे झाकून नुसती विनंती खिचडी खाय म्हणून करीत होती. तिला चुटचुट आवाज आला किंवा खिचडी हालेल्याचा आवाज आला की तिच्या लक्षात येत होतं देव आला. पण तिला वाटत होतं आज देव येतो का नाही काय माहीत. तिला माहीत होतं ना फुगिरायला देव भेटत नाही. आज सारे फुगीरच होते तिच्या भावताल बसलेले. फुगिरायला कसं भेटन? हा, देव भेटण्यासाठी हे वाकलं पाहिजे अंतःकरण. हो, माना तर कोणाच्या वाकत्यात येडिंग थोडीच झालेली. मानाला थोडीच येडिंग केली न वाकायला. वाकत असती हे चोंभाळेपणा असतो मान वाकीनं. पण हे वाकलं पाहिजे आणि हे ज्याचं वागतंय का अंतःकरण देव त्याला मानित असतो, कोणाला नाही मानित. देव नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नम्रतेशिवाय मानित नाही. म्हातारीन पदराची वटी केली. 2-4 जाग्यावर छिद्र त्या लुगड्याला. भोसले मातासारखं लुगडं साधं आणि त्या लुगड्याची जी वटी केली अशी पुढे आणि देवाला पसरली. देवा भीक मागते रे, आज माई परीक्षा आहे रे जगन्नाथा. हे माय बापा विश्वनाथा, माई परीक्षा आहे रे माय बापा. रोज खिचडी खातोस रे, आज खाय नाही यायच्या देखता. खोरा छानला, हाताचा खोरा, हात दिसत नाही आणि खिचडीच्या पात्रात असा खोराच. तुपाच्या मोठ्या बरणीत असा कसा खोरा घालतेत असा खोंगा, तसा खोंगाभर खिचडी घेतली आणि म्हातारीनं दर्शन घेतलं. राजेसाहेब देवान खिचडी खाल्ली. म्हातारीनं जिथं देवाचा हात लागला होता का तितका भाग राजाला देऊन टाकला. राजा धर्मनिरपेक्ष राजा आहेस, तुला देवाचा स्पर्श झालेला प्रसाद देते. ठराविक लोकांना भेटतो. देवाचा स्पर्श झालेला प्रसाद रानोबा नावाच्या वारकऱ्याला भेटला. हे रानोबा नावाचे वारकरी म्हणजे चोखोबरायचे वडील होते. देवान चोखलेला आंबा रानोबाला भेटला. देवाचे दातन ओठ लागलेला तो आंबा पत्नीला दिला. झाल्याला मुलगा नाव ठेवलं चोखोबा. हे ठराविक लोक असतात पात्र सुद्धा. राजाने विचार केला काय म्हातारी, त्याच जागेवर महाल बांधला आणि आज तिथेच स्वयंपाक घरे जगन्नाथाचं आणि तिथून खिचडी करून जगन्नाथाला आजही नेण्याची पद्धत आहे. दृष्टांत संपला. महाराज सोन्याच्या चुलीवर शिजवलेला स्वयंपाक खात नाही, पण एका झोपडीत लहानशा
4.5 फूट उंचीच्या झोपडीत राहणाऱ्या म्हातारीच्या हातची खिचडी खातो, जगन्नाथ तिची खिचडी खातो. ती साध्वी किती अधिकारी असेल तशा माझ्या भोसले माता किती अधिकारी असताल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय त्यांचा महिमा. नाशिकच्या मनमाडच्या मालेगावच्या पुढं कोपऱ्यावर, खानदेशच्या कोपऱ्यावर ढवळेवीर नावाचं गाव आहे. ढवळेवीर. जीवनभर एका साध्वी रुक्मिणीबाई नावाच्या स्त्रीनं ज्ञानेश्वरी वाचिली. त्या जात राहिल्या. त्यांचा अंत्यविधी केला अण्णा. तर अंत्यविधी केल्यावर दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेले तर दोऱ्यासगट माळ सापडली. दोऱ्यासगट. आज त्या माऊलीच्या माळीची समाधी आहे. अनन्य साधारण महत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रीला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, सोपानदेव हे सगळे याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतकी पवित्र स्त्री, त्यात माझ्या भोसले माता माऊली. त्यांचा हा 46वा पुण्यतिथी सोहळा. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या वाणीला कीर्तनातला मध्यविराम देतो. विठोबा रखुमाई, चला हार घालणारे उठा.